नमस्कार मित्रांनो, 23 मेच्या भागामध्ये भुवनेश्वरी अधिपतीला गाणं शिकण्यासाठी खूप आग्रह करत असते. अधिपती म्हणतो, नको आईसाहेब, खरंच नको. ती म्हणते, अधिपती अहो काय झालं तुम्हासनी? त्या सर्ग मॅडम फॅक्टरीत आल्या तर तुम्ही त्यांच्याशी कसं वागलात? अधिपती बघायला लागतो. ती म्हणते, नाही म्हणजे तिकडं काय घडलं ते आम्हासनी काय ठाऊक नाही, पण त्यांची एवढी इच्छा आहे तर शिका गाणं. आता अधिपती हात जोडून म्हणतो, आईसाहेब मी हात जोडतो, पण खरंच नको. आणि एका अर्थाने बरंच झालं ते गाणं बंद पडलं. अहो त्याच्यामुळे किती कामं अडून पडलेत. भुवनेश्वरी म्हणते, आता तुम्ही आम्हासनी हातच जोडले, आता काय बोलणार आम्ही? याचा अर्थ तुमच्यासाठी आमच्या शब्दाला काहीच किंमत नाही. आता भुवनेश्वरी अधिपतीला चांगलंच इमोशनल करते. तो नाही हो आईसाहेब, तुमचा शब्द आम्ही कधी पडू देऊ का? ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना मी गाणं शिकावं ते शिकतो गाणं. भुवनेश्वरी हसून म्हणते, आता कसं? अधिपती निघून जातो. अक्षरा बेडरूममध्ये एकटीच बसलेली असते. 4 वाजता येतो आणि म्हणतो, अक्षरा तू बोलली का अधिपतीला? ती नाही हो बाबा. तो तुझं कसं झालं माहिती आहे का? ते पहिल्या बायका नव्हत्या का, लग्नाला 30-30 वर्षे व्हायची, पण तरी पण त्या सांगत नव्हत्या की त्यांचं नवऱ्यावर किती प्रेम आहे. आता अक्षरा दोघं भेटलेले सांगते आणि म्हणते, मी बोलणार एवढ्यात मॅडम आल्या आणि विषय अर्धाच राहिला. 4 वाजता म्हणतो, वाटलंच होतं मला. अक्षरा हा संकेत समज, ह्या घरामध्ये अधिपतीशी तुला बोलता येईल असं मला काही वाटत नाही. अक्षरा म्हणते, मग काय करू? तो बाहेर जा ना. तुम्ही बाहेर जा, एकमेकाशी छान वेळ घाला आणि तिथे बोला. अक्षरा तुझी एनर्जी आणि तुझा वेळ कशावरही खर्च करायचा नाही. आता एकच गोष्ट, तू अधिपतीला तुझ्या मनातलं प्रेम बोलून दाखवायचं, समजलं? अक्षरा हो म्हणून मानलं होते. तो आता मी सांगतो, तुम्ही दोघंजणं बाहेर जाणार, तू अधिपतीला समोर बसवणार आणि स्वतःचं प्रेम व्यक्त करणार. क्लिअर आहे? अक्षरा म्हणते, हो. तो आणखीन एकदा सांगू? ती नको बाबा. भुवनेश्वरी सरगमला फोन करते आणि म्हणते, एक आनंदाची बातमी सांगू? सरगम म्हणते, काय? भुवनेश्वरी म्हणते, काय असेल सांगा बरं. सरगम म्हणते, फॅक्टरीच्या प्रसंगानंतर काय आनंदाची बातमी असेल असं मला नाही वाटत. भुवनेश्वरी म्हणते, अहो अधिपती गाणं शिकायला तयार झाले तुमच्याकडनं. आता सरगमला खूप आनंद होतो. ती म्हणते, काय काय सांगताय? खरंच? भुवनेश्वरी रागात म्हणते, मग काय मी उगाचच फोन केला का? ती म्हणते, नाही नाही मॅडम, ही फक्त गुड नाही तर ग्रेट न्यूज आहे. मॅडम तुम्ही फक्त बघाच आता मी काय करते. भुवनेश्वरी म्हणते, हे आम्ही लय दिवसापासून ऐकतो, होत तर काही नाही, फक्त पोपटपंची. हे बघा आता आम्हाला रिझल्ट पाहिजेच. सरगम म्हणते, मॅडम तुम्ही आता बघाच, मी तुम्हाला रिझल्ट दाखवते. भुवनेश्वरी म्हणते, दाखवाच लागेल. आम्ही आमचं काम केलं, तुम्ही तुमचं काम करा. अधिपती झोपलेला असतो. अक्षरा त्याच्या शेजारी बसते आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. त्याची हालचाल होते, ती मागे हात घेते, ती त्याच्या अंगावर पांघरून घालते. अधिपती बघतो आणि म्हणतो, मास्तरीबाई काय झालं? ती म्हणते, अहो काही नाही, तुमच्या अंगावर पांघरून नव्हतं म्हणून टाकत होते. तो झोपा झोपा. ती हो हो झोपते आणि बेडवर जाऊन बसते. अधिपती गालातल्या गालात हसत असतो आणि अक्षरा पण. तो मागे बघतो, ती बाजूला बघून घेते. तो झोपा की. ती हो हो झोपते ना. तो आता झोपून घेत असतो. तोंडावर पांघरून घ्यायला लागतो. पुन्हा तिच्याकडे बघतो. ती हसायला लागते. तो झोपून घेतो आणि पुन्हा एकदा म्हणतो, झोपा. सकाळी भुवनेश्वरी दिव्याईसमोर उभी असते आणि हात जोडून म्हणते, आई तुम्हाला चांगलंच माहिती आहे मी जे काही करायलो ते कशासाठी करायलो आहे. आम्ही अधिपतींच्या भल्यासाठी सगळं करायलो आहे. आमच्याबरोबर राहण्यातच त्यांचं भलं आहे. ते ठरवलं आणि जसं ठरवलं तसंच घडू दे आई. अक्षरा आंघोळ करून येते. अधिपतीचं शर्ट घेते आणि म्हणते, बाबा जे म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे. आज बोलूनच टाकते, आता नाही वेळ लावायचा. जर वाट बघत राहिले ना कधी धाडसच नाही व्हायचं. आज नक्की. आता त्याचा शर्ट छातीशी पकडते म्हणते, हे आज गेले कुठे? शांताताई अधिपती कुठे? शांता म्हणते, आत्ताच ते फोनवर बोलत बोलत हॉलमध्ये गेले. अक्षरा म्हणते, हॉलमध्ये गेले? ठीक आहे ठीक आहे, प्लीज हे सगळं आवरून ठेवा ना. अधिपती फोनवर म्हणतो, ओंक्या ते मुंबईची माणसं पोचले का रे? बरं बरं. तो दिव्याला नमस्कार करत असतो. तेवढ्यात भुवनेश्वरी येते. तो आता साष्टांग नमस्कार घालतो. ती म्हणते, अधिपती आज काय गडबडीत दिसताय? अधिपती म्हणतो, खरं तर मी सांगणार नव्हतो, पण आता दिव्या आईसमोरच विचारताय म्हणून सांगतो. आता मी चाललो आहे फॅक्टरीत, फायनल मीटिंग आहे, सगळं डन आहे.
उद्यापासून आपला माल मुंबईला जाणार. भुवनेश्वरी आनंदात म्हणते, काय सांगताय? चांगलं आहे. अशीच प्रगती होऊ द्या. असंच जग जिंका. पण काय आहे ना, त्याच्याबरोबर तुमचं गाणं मागं पडलं की नाही, ते पण जरा सुरू करा की. अधिपती मोठ्याने म्हणतो, आता फॅक्टरीत वाजवतो ते काही कमी आहे का? आता गाणं वाजवत बसू का? त्याच्या बोलण्यावर भुवनेश्वरी खळखळून हसते. तो काय साहेब, तुम्ही पण मागं लागलात. तेवढ्यात भुवनेश्वरीला फोन येतो. ती बोलत जाते. तेवढ्यात अक्षरा पळत येते आणि म्हणते, काय अधिपती, अहो निघालात तुम्ही? मला सांगितलं पण नाही. अधिपती म्हणतो, होय अहो, ते मुंबईवरून माणसं आलीत. फॅक्टरीत मीटिंग आहे. ते अहो ते थांबतील ना, तुम्ही नाश्ता करून घ्या. तर अहो नको, मी नाश्ता तिकडे करतो. आपल्या कॅन्टीनमध्ये ना मिसळ नाद खुळा आहे. आता मी पळतो, लेट झाला. तो निघून जातो. अक्षरा मनात म्हणते, यांना पण ना नेमकी ऐनवेळेस गडबड असते. मला आज बोलायचं होते त्यांच्याशी. आज पण राहिलं बोलायचं. फॅक्टरीमध्ये रमेश नीलमला पकडतो. ती स्वतःला सोडण्याचा प्रयत्न करत असते, पण तो मात्र गाणं म्हणतो आणि म्हणतो, चल ना चल. आता नीलम ओरडते, ओंकार सर. रमेश म्हणतो, नमस्कार, मी इथं कामं. पण कोणीच नसतं. नीलम पळून जाते. अक्षरा बेडरूममध्ये असते. 4 वाजता येतो. ती बाबा बोलायला गेले ना, काही होतं. तर तुम्ही एक आयडिया देऊ का? आता अधिपती फॅक्टरीमध्ये असतील. मग तू जा तिथे जाऊन बोल त्याच्याशी. त्याच्यासाठी डबा घेऊन जा. अक्षर म्हणते, बाबा फॅक्टरीत कसं बोलणार? बाकीचे लोक असतील ना. तर अगं फॅक्टरीत म्हणजे फॅक्टरीत नाही, फॅक्टरीच्या मागे आपलं एक शेत आहे, त्याला तिथे घेऊन जा. तू असं कर, तू स्वतःचा डबा पण घेऊन जा. अक्षरा खुश होते म्हणते, खरंच ही आयडिया खूप छान आहे. 4 वाजता म्हणतो, आता अजिबात वेळ घालू नकोस, जा. फॅक्टरीमध्ये ओंक्या मीटिंगची तयारी करत असतो. तेवढ्यात क्लायंट येतात आणि ओंक्याशी बोलत असतात. तेवढ्यात नाश्ता येतो. क्लायंट म्हणतात, हो बाबा, तुमचं कोल्हापूरचं स्वागत म्हणजे ना अगदी होलसेल असतं. तेवढ्यात अधिपती येतो म्हणतो, अहो कोल्हापूरची स्टाईलच तशी आहे. नमस्कार. क्लायंट म्हणतात, खरंच जसं तुमचं प्रोडक्ट तसंच तुमचं आदरातिथ्य आहे बरं का. अधिपती म्हणतो, कोल्हापूरचं पाणीच तसं आहे हो, आमचं पंचगंगेचं. आता अधिपतीची मीटिंग चालू होते, पण रमेश मात्र पुन्हा नीलमला पकडतो. ते आता इकडे तिकडे पळत असते आणि रमेश तिच्या मागे. अक्षरा पर्स घेते आणि दिव्यासमोर हात जोडून उभी असते आणि म्हणते, आई काय झालं आहे मला? मी एक शिक्षिका आहे, ते पण मराठीची. पण हा विषय बोलायला मला शब्दच सापडत नाही. पण आज मी धाडस करणार आणि मी त्यांना सांगणार माझ्या मनातलं. खरंच मी खूप पुण्य केलं असणार आहे. मला अधिपतीसारखा नवरा मिळाला. आई आज मला बोलायचं बळ दे. तेवढ्या 4 वाजता येतो आणि अक्षराला पुन्हा धीर देतो आणि म्हणतो, शेतात एखादी जागा बघा आणि त्याला घास भरवता तुमच्या मनातली गोष्ट पण त्याला भरवा. अक्षरा हसत म्हणते, ठीक आहे, येते बाबा. 4 वाजता दिव्याला म्हणतो, दोन्ही पण मुलं अगदी साधी भोळी आणि प्रेमळ आहेत. त्यांना एकत्र आणलंस तर आता त्यांचा संसार पण मार्गी लाव. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.